मान्सूनचं आगमन हे लवकर होणार आहे। आयएमडीने या संदर्भातली तारीख जाहीर केलेली आहे। यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त पडणार असा पहिला अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता आणि त्यातच आता मान्सूनचं आगमनही लवकर होणार आहे। 19 मे रोजी अंदमानमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे। अंदमानमध्ये मेच्या अखेरीस मान्सून दाखल होत असतो आणि त्यानंतर केरळमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याचं आगमन होतं। मात्र यंदा 19 मे रोजीच अंदमानमध्ये मान्सून दाखल होणार आहे, त्यामुळे यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे। निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत। निखिल, नक्कीच नम्रताजी, पाहायचं झालं तर यंदा मान्सूनचं आगमन लवकर होण्याचे जे संकेत आहेत ते आयएमडीने देखील दिलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे नैऋत्य मोसमी वारे म्हणजे जे वाहून येतात आणि ज्यामुळे मुंबईमध्ये पाऊस पडतो, त्याच्यामध्ये अंदमान समुद्र येथे सर्वप्रथम हा जो मान्सून आहे तो दाखल होणार आहे। अंदमान येथे 19 मे रोजी हा दाखल होणार असून मुंबई आणि महाराष्ट्रात देखील याचं आगमन आहे ते लवकर होणार असल्याचं या ठिकाणी बोललं जातं। जूनच्या सुरुवातीला ते मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत हा जो पाऊस आहे तो आपल्याला या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल आणि त्याच्यामध्येच यंदाचं पर्जन्यमान आहे ते देखील जास्त प्रमाण असल्याचं देखील आयएमडीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। जवळपास 160% पाऊस पडण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे ती या ठिकाणी मान्सून विभागाने देखील वर्तवलेली असताना नैऋत्य मोसमी वारे ते 19 मे 2024च्या सुमारास दक्षिण अंदमान आणि संपूर्णपणे बंगालच्या उपसागरापासून पुढे येत मुंबईमध्ये देखील लवकरात लवकर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।